ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। नमस्कारोमी। सगळ्यांनी एकेकानं फुलं वाहून नमस्कार करायचा। पुष्पे, तू पण फुलं वाहून घे की। औक्षवंत व्हा, यशवंत व्हा, अखंड सौभाग्यवती भव। चला आता सगळ्यांच्या पाया पडून सुखी संसारासाठी आशीर्वाद घ्या। आणि हा फौजी, आता तुम्ही देश रक्षणासाठी जाणार आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देशाच्या संरक्षणाबरोबरच तुम्हाला संसारही बघायचा आहे। तिकडे गेल्यानंतर कसं लक्ष देणार आहात तुम्ही? बघू, सुट्टी मिळेल तेव्हाच। हा, फौजीला सगळ्यात जास्त देश महत्वाचा असतो, तेही बरोबर आहे, फक्त संसाराकडे दुर्लक्ष नको। वय, आणि जेवढे दिवस तुम्ही इथं आहात तेवढे दिवस पत्नी बरोबर घालवा। वय। हा गुरुजी, फक्त तुम्हीच सांगायचं राहिलं होतं याला। आम्ही सांगून सांगून कट्टाळलो। हो फौजी, आता तरी लक्षात जरा ठेवा। कळलं बाबा। आता जोडीनं आमचा आशीर्वाद घ्या। हा, त्याच्याच पाया पड आधी। ह्याच पाया पडलं पाहिजे। गावाला सगळ्यात मोठा माणूस नाही का ह्यो? बरं फौजी, आता सगळ्यांच्या पाया पडून जेवण करून घ्या, मी निघतो। गुरुजी, 2 घास खाऊन गेला असता तर बरं वाटलं असतं। नको, मला निकमवाडीला जायचंय, पूजा आहे तिकडं। चला निघतो मी। चला फौजी, तुम्हाला दोघांना नवीन संसाराच्या शुभेच्छा। थँक्यू। बर, आता दोघांनी पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सारख्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावे। ए राहुल्या, गप बसतोस का? गप्प। जीजे, नमस्कार करतो। औक्षवंत व्हा, यशवंत व्हा, आणि लवकर लवकर मला परतून बघायला मिळते। शीतल, पदर नीट सांभाळ, आपल्यात चालत नाही। कसं आहे, आपल्यात ज्या गोष्टी चालतात ना त्याच करायच्या। तू आता ह्या घरची झालीस ना, तिकडं आधी काय चालत होतं तसंच इकडं चाललं असं काही नाही। हा, कळलं ना?
वय नव्या नवरीला काही गोष्टी माहिती नसतात ना. वय चला आता मग प्रसाद घेऊया. नवगत कशाला गप्पा मारायच्या ना. तुला तर नुसतं खायचं सुचत. प्रसाद घ्यायचा म्हणजे काय असा घ्यायचा नाही म्हणत आहे मी प्रसाद देणार आहे. शीतल, अगं तुमची खुरी दाखवा की सगळ्यांना. बर का उषा, लिकीनं स्वतःच खुली आवरली स्वतःची. जयश्रीची खुली आहे ती, तिनंच दिली ह्या दोघांना राहायला. शीतल, अगं दाखव ना तुझी खुली कशी आहे ती. अरे वा, चल शीतले बघूया खोली. नुसती खोलीच दाखव बर का. वय चला. ध्रुव काके असू दे की चालतंय. येऊ का मी? का रे? नाही काय रानात ट्रॅक्टर सांगितलाय आणि पाऊस बी उतरायला लागलाय. उरकून घेतो की तेवढं. 2 घास खाऊन गेला असतास. आता हाय ती की ही सगळी आणि मी येतो की माघारी परत. ही आमची खोली. शीतले मस्त सजवलेस ग खोली. आणि फोटो पण चांगलं चाललंय की. होय, अल्बम मिळाला होय. ते शेखर तर आम्हाला म्हणाला अजून फोटो सिलेक्ट करायचे म्हणून. अगं नाही, आम्हाला बी तेच सांगितलंय. ह्यो एकच फोटो लावल्यानं मागं लागून लागून करून घेतलाय. वय गशीतले, ते अल्बमचं जरा लवकर बघ बरं का. आता शेखर काय लवकर अल्बम देत नसतोय. होय, आमच्या लग्नाचा कवा दिला बघितलंस ना, ध्रुवाच्या जावळात दिला. नाहीतर काय, अख्ख्या गावाला माहितीये शेखर फोटो काढायला पुढे पुढे असतो आणि अल्बम द्यायच्या याला गायब होतो. होय. शीतले, बाकी तुला कोण काही बोललं नाही ना वा? अगं नाही ग, किती आहे तेच तीच विचारशील. अक्का, आता तो इशे काढू नका. बरं शीतले, ऐक, आता जसं आवरलंयस ना तसंच कायम नीट नेटकं ठेवायचं बरं का. आणि शीतले, नव्याचे 9 दिवस नको बर का. तिथं जशी वागायचीस तशी इथं वागू नकोस. पुष्पा वहिनी कसं बोलल्या बघितलंस ना. इथं सगळं नीट समजून घे, शिकून घे. आणि कुणाला बोलायला जागा बी ठेवू नकोस. आणि हे बघ, जेवढ्या लवकर सगळ्या गोष्टी शिकून घेता येतील ना तेवढ्या लवकर शिकून घ्यायच्या. आणि बाकी काय अडलं नडलं तर विचारायला जी आहेतच की. हा, ऐ, तुम्ही माझी खोली बघा आलाय का माझ्या फायरिंग करायला? अगं अगं किती जोरात हसताय. काय झालं? अगं म्हणजे जयश्रीचं असं झालंय आणि आपण इथं येऊन असं हसताना कोणी बघितलं नाही तर ऐकलं तर काय म्हणतील. पण काय बाई त्या जयडीचं नशीब, एवढी गुणाची पोर आणि तिच्याच बाबतीत असं काय घडते कुणाच ठाऊक. पण ज्याचं त्याचं नशीबच म्हणायचं, त्याला आपण तर काय करणार. आणि शिकले, त्या पुष्पा वहिनीच्या वाकड्यात जाऊ नको बर का. नाही नाही, मी कायच बोलत नाही. आणि नुसतं ऐकून बी घेऊ नकोस. हा, अगं ही काही येळ आहे का तिला असं काही बोलायची. उगाच तिच्या डोक्यात काय बी भरवू नका. शितले, तू आता माहेर आलीस ना, मग बघ आम्ही दोघी तुला कसं ट्रेन करतो. काय होत आहे. वय चालेल. बरं शीतले, जरा तुझ्या मिस्टरांना बोलव की. मिस्टरांना? अगं म्हणजे अजिंक्यना. आजा वय, मग आजा म्हण की. मिस्टरांना काय? हे चार सोबत अशीच हाक मारतीस का त्यांना? काय बोलवतीस? आजाच की. काय बाय पोरगी आहेस का? काय झालं? अगं अशी नावानं हाक मारायची असते वय. मग काय हाक मारणार? अगं आहो असं बोलवायचं. त्याला कशाला हो म्हणायचं?
अगं नवऱ्याला अहो बोलवायची पद्धत आहे. होय ग नीलम काकी, तू कुठं आहो म्हणतीस? तू बी आप्पाला आप्पाच म्हणतेस की. अगं तुम्ही सगळे आप्पा म्हणताय म्हणून मी पण आप्पाच म्हणते, पण तसं मी त्यांना आवच बोलते की. आणि तसं बी आप्पा हे आदरार्थी आहे, ते चालतं. ते आप्पांचं सोड, मी काय म्हणते, आहो. हा आता मी जर जितू म्हणलं तर चालेल का? मला चालेल, म्हण की. गप्पा की. शितले, अगं काय तर चांगलं सांगते तर ऐकावं की. बर, मी आता बाहेर जाऊन बसते, पुष्पा संग बोलते जरा, नाही तर तिला वाटायचं इतकं काय बोलतात म्हणून. हे बघितलं का, आपलं रुखवताचं सामान इथं मांडलंय. काय शोधतो मला? राहुल्या, हा. काय पाहिजे? काय नाही मग काय शोधतोयस? ते कुठं काय काय नाही. काय ते मी रूम बघत होतो ना ह्यांची. कसली भार आहे हा. वा चाललं ते तुमचं, काय लागलं तर मी हाय बाहेर. हा टेन्शन घेत नाही राहुले असताना. हा काय भैया रावल्याचं तर काय करत असतो ना त्याचं त्यालाच कळत नाही. होय. याचा असंच काय तर चालू असतंय. बर शितले, तू बी जा आणि तुझ्या आवडना बोलवून घेऊन ये. आणि ऐक, 4 चौकात हाक मारणार आहेस, नाव घेऊ नकोस, आव म्हण. अगं किती आहे तेच सांगशील, म्हणजे नाही हाक मारत नावानं. हा आलेच. अहो 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 आजा, अरे शीतल काय म्हणते बघ की. अहो मी जरा आतमध्ये येता का? सुमन काकी बोलवते. मामा आलो मी. बर, बोललं का? होय. पोस्टिंगचं काय कळलं का? नाही, 5-6 दिवसात कळेल. तुमच्या बरोबरचे मित्र तिकडेच आहेत ना? माझ्या युनिट मध्ये कोण आहे ना ते तिथे गेल्यावर कळेल. आणि माझ्या ग्रुप मधलं तर कोण नाही माझ्या युनिट मध्ये, प्रत्येकाचं युनिट वेगळं आहे. अच्छा. मग पुढचं प्लॅनिंग काय? काय नाही. पण गुरुजी म्हणले तसं शीतलीला जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा द्या म्हणजे झालं. वय हे घ्या, हे काय? हे आमच्याकडनं तुमच्या दोघांसाठी. घ्या. बघा, उघडून बघा की. हा भारी आहे ना? तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी वेळ द्यावा ना, म्हणून हे घड्याळ आमच्याकडून तुमच्या दोघांसाठी. द्याल ना आमच्या पोरीला येळ? वय दिन की. आणि हो, काही तक्रार येता कामा नाही बरं का, नाहीतर आम्ही आमच्या पोरगीला घरी घेऊन जाऊ. नाही नाही, तिला कसलीच अडचण येऊ देणार नाही. घाबरू नका जावई बापू,
अशीच आपली गंमत केली. पण आमच्या पोरीला येळ द्या म्हणजे झालं. काकी फक्त येळच नाही, तिला कशाची कमी पडू देणार नाही मी. आणि जशी तुमच्या घरी होती ना तशीच इथं बी फुलावणी ठेवतो का नाही बघा. काय राहुल्या? काय नाही. आणि मी डबा का उचकुरतोस? अगं हळू बोल की जिजे. का मी काय कुणाच्या बाला भीते वय? अगं मी पण कुणाच्या बाप्पाला भीत नाही, तरी बी हळू बोल. बर बोल, काय पाहिजे? काय शोधतोस? पापड पापड पापड? पापड कशाला? ते हा आज पूजा आहे ना म्हणून. मग पूजा असली म्हणून काय झालं? आपल्याला काय गाव जेवण नाही घालायचं, घरातल्या घरात पूजा करायची आहे. आणि त्याला कशाला लागते तर? जिजे तुझ्या माहितीसाठी सांगतो, मला पण माहित आहे सगळं. पापड कशाला पाहिजे? काय पापड पेट करायची गरज नाही. अगं पाहिजे, मला काम आहे महत्वाचं. काय महत्वाचं काम आहे? आमच्यात नाहीत पापड. अगं जिजे त्या मामीच्या बचत गटात असतील की. अरे हवल्या, तुझ्या माहितीसाठी सांगते, तिच्या कुठल्या वस्तूला मी अजिबात हात लावत नाही. तुला पाहिजे असेल तर घे, नाही तर विषय सोडून दे. आजा मी जरा जाऊन येतो. अरे थांब की जरा. अरे माझं एक लय अर्जंट काम आहे ना म्हणून ते करून लगेच येतो परत. हा? अरे काय अर्जंट काम आहे म्हणतो काय माहित? आणि ते पापडाचं पाप आहे. काम सोडून बसणं पाप असतंय, हो ना जिजे? आजा मी लगेच जाऊन येतो. हं? या रावल्याचे काय चाललेलं असतं ना, काय कळतच नाही बघ. जाऊ दे ग, त्याच्यात नादात असतो तो. बर समाधान, आम्ही निघतो आता. ना तुम्ही सगळे आला, पूजा बी छान झाली. 2 घास खाऊन गेला असता तर बरं वाटलं असतं. आर नको, घरी जाऊनच जेवतो. सध्या आपण सगळी एका वेगळ्याच काळजीतनं जातोय. अशा परिस्थितीत एकावरच कशाला सगळा भार द्यायचा पाहुणचाराचा? अहो कसलं भार आले नाना? नाही जीजी, कसं बी झालं तरी भार पडतोच की. बरे तरी 2 घास नको, प्रसाद घेतलाय ना. निघू समाधान, येतो. हशी चल, सगळ्यांना हळदी कुंकू लावून घे, मी आली जात. अगं थांब, आधी डोक्यावर पदर घे बर का, आणि मग हळदी कुंकू लाव. जेडी उषा, हा घे पूजेचा प्रसाद. बर येतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुष्पे, तुला काय अक्कल आहे का? माझी अक्कल काढायला काय झालं? अगं जरा चांगली साडी नेसायची नाहीस वय? चांगली माझी, हिला काय धाड भरली? अगं घरात घालायची साडी आहे ना ही. हा मग काय झालं?
अगं घरात पूजा आहे म्हटल्यानंतर असं राहणं शोभतं का? अहो घरगुती पूजा आहे ना आणि घरचाच कार्यक्रम आहे, मग घरातली साडी घातली म्हणून कुठं बिघडलं? अगं हो, पण बाहेरची 4 माणसं आपल्या घरात यायची म्हटल्यानंतर नमस्कार.